काहीच आवडलं नाही. कसं आहे ना, मी माझ्या मनाचंच ऐकते. मला माझा हट्ट पुरवणं आवडतं, मला स्वतःच्या मर्जीने जगणं आवडतं. पण माझ्या मनाविरुद्ध असं पुढे गेला ना तर त्याचा सर्वनाश केल्याशिवाय मी राहत नाही. हा पण कसं आहे, या मनाची जिद्द ना प्रत्येक वेळेस पूर्ण झाली. पण आज कुठेतरी माझं मन माझ्या मनाविरुद्ध वागतं. ते म्हणजे माझ्या मनाला भावणारा एक राजकुमार, आणि तो राजकुमार म्हणजे शुभम. खरंच मला खूप आवडतो. इतका माझ्या मनाला भावलाय ना की त्याला मिळवण्यासाठी मी अशी जिद्द करून बसलेली आहे. 5 वाजले तरी सुद्धा याचा पत्ताच नाही. कधी येणार हा? नाही, आज तर त्याला सरप्राईज द्यायचा आहे. आज मी त्याला माझ्या लग्नाचं म्हणजे त्याच्या आणि माझ्या लग्नाचं प्रपोजल मांडणार. नाही, आधी प्रेमाचं प्रपोजल मांडणार, मग त्याला लग्नासाठी म्हणणार. आणि मला माहिती आहे की तो लग्नाला नकार देणारच नाही. कारण इतकी सुंदर आणि श्रीमंत मुलगी जेव्हा त्याला मिळणार तेव्हा तो प्रेमाला लग्नाला अजिबात नकार देणार नाही. पण खरंच का रड असेल हा? काय माहिती. सांग कशासाठी बोलायला? इतकी कोणती महत्वाची गोष्ट होती जी तुला फोनवर नाही करता आली? बरं, इतका उशीर का लावलास तू यायला? हा, माझा थोडा उशीर झाला, काम आलं होतं महत्वाचं. पण बोल, कशासाठी बोलावलं तुम्हाला? सांगेन. माझ्या मनात ना खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ते मी तुला सांगेन. पण त्याआधी ना कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये गायलेलं मला ते गीत परत एकदा ऐकायचंय प्लीज. यासाठी मला इथे बोलावलं? हा, इथे आणि गाणं. खरंच मी रेडी आहे. तुझ्या गाण्याची ना मी इतकी रेडी आहे. आणि ते तू मला फ्रेंड म्हणतोस ना, तू फ्रेंड म्हणतोस की ना, तू माझी माझी चांगली मैत्रीण आहे. त्याचा अर्थ असं नाही तुम्हाला रोडवर गाणं म्हणायला लावतो. अच्छा, म्हणजे मी मैत्रीण नाहीच तुझी. ठीक आहे, मला माहिती आहे तुझी बिझी असते. गाणं म्हटल्याशिवाय काय तू ऐकणार नाही. पण मला गाणं झाल्यानंतर तुझ्या मनात जे काय ते सांगायचं. नक्की ऐकू नक्की. तेच गाणं. पता है गुलशन मेरे दिल पर वाले हैं हम दिल को बिताने वाले हैं. क्या तुम्हें पता है गुलशन मेरे दिल पर वाले हैं.
खूप गोड व्हायलास तू. आणि कॉलेजला तुला बघितलं होतं ना, त्या प्रसंगाची आज आठवण झाली मला. काय बोलायचं आहे काय झालं? शुभम, मला तर खूप आवडतोस. त्यात काय इतकं विषय? हे बघ, तू सुद्धा मला माझी चांगली मैत्रीण म्हणून खूप आवडतो, आणि ती आतापासून नाही तर कॉलेजच्या जीवनापासून. शुभम, खरं सांगू, शुभम, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शुभम, आय रिअली लव्ह यू. तुला काय म्हणायचं काय तू? मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. बघ ललिता, अगं मलाही वाटतं की आपली मैत्री आयुष्यभर टिकावी, पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. का माझी लायकी नाही का तुझी पत्नी बनण्याची? तुझी लायकी खूप मोठी आहे का? उलट माझीच लायकी नाही तुझ्याशी लग्न करायची. आता तुझ्या मनाचा मोठेपण आहे की तू मला लग्नासाठी विचारलं, पण मी लग्न नाही करू शकत तुझ्याशी. पण नकार का देतोयस लग्नाला? हे बघ शुभम, खरंच मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. मी तुझ्याशिवाय कुणालाच नाही शुभम. खूप सुंदर आहे. आता श्रीमंत घराण्याची मुलगी आहे. तुला जर लग्न करायचं असेल ना तर तुझ्याशी लग्न करायला लाखो मुलांची लाईन लागेल. पण मला माफ कर. अच्छा, म्हणजे तुझं कुणावरती प्रेम असेल ना? प्रेम आहे ना, म्हणून तू नकार देतोस ना लग्नाला? असं काहीच नाही आहे. मग मला माफ कर. शुभम, बस झाला शुभम. मला सांग, तू माझ्या प्रेमाला नकार का देत आहे? काय कारण आहे माझ्या प्रेमाला नकार द्यायचा? अधिक ताणल्याने नाती सुद्धा तुटतात ललिता. ललिता, मला कळतंय का तू खूप दुखावली असेल, तुला वाईट वाटलं असेल माझ्या नकाराने. माफ कर. मी खरंच त्याच्यावरती मनापासून प्रेम करते. शुभम, जर का तू माझं प्रेम नाकारलंस ना तर मी तुला कधीच कुणाची होऊ देणार नाही. माझ्या आई वडिलांने लहानपणापासून माझं प्रत्येक हट्ट पुरवलंय, आणि तू आज माझ्या प्रेमाला नकार दिलास, माझ्या प्रपोजलला नकार दिलास. माझा भाऊ तेजाब सुद्धा मी चित्त बोट ठेवेन ती वस्तू मला हस्तगत करून देतो, आणि तू माझ्या हातून सुटण्याचा प्रयत्न केला. नाही सोडणार शुभम, नाही सोडणार. बरबाद करून टाकेन तुला, बरबाद. ललिता, काय झालं का? असं चेहरा का पडलाय? रडतात का तू? काय झालं सांगशील तर मला? अगं कोणी तुला छेडलं का? फक्त नाव सांगते साल्याचं, फक्त नाव सांग. नाही साल्याचे तुकडे जर केलं ना, हे जाओ म्हणतात मला. सुपारी केला ते जाओ. कोणी छेड काढली? कुणी छेड काढली का? दादा, माझी छेड काढली नाही तर तुझ्या या बहिणीला खरंच कोणीतरी दुखावलं. माझ्या प्रेमाला नकार दिला दादा, माझ्या लग्नाच्या प्रपोजलला नकार दिला दादा, आणि तुझी बहीण दुःख नाही सहन करू शकत दादा. तुला काय म्हणायचं? दुःख सहन नाही करू शकणार म्हणजे काय तू आत्महत्या करणार? हे गोष्ट लक्षात ठेव. आपला जन्म आत्महत्या करण्यासाठी नाही, आपला जन्म झालाय हत्या करण्यासाठी. कोणी तुझ्या प्रेमाचा प्रबोधन नाकाला देवताचं नाव, फक्त नाव सांगते साल्याचं. शुभम, शुभम, शुभम कोण? शुभम माझा बॉयफ्रेंड.
काय घ्यायला दादा माझी श्रीमंती बघून त्याने आधी माझ्या समोर मैत्रीचा हात पसरवला. त्यानंतर मला त्याने प्रेमाच्या जाळ्यात फसवलं. आणि एवढंच नव्हे तर दादा प्रेमाचा आमिष दिला आणि लग्नाचा आमिष दाखवून मला माझं लैंगिक शोषण केलं. आणि आज जेव्हा मी त्याला लग्नासाठी प्रस्ताव मांडला तर त्यांनी थेट नकार केले दादा मला. नाही ललिता, त्याने तुला नकार नाही, तो सारा स्वतः जगण्यासाठी नकार दिलाय. त्याला माहित आहे ललिता माझ्यासाठी, माझी बहीण माझ्यासाठी कालची आहे. त्याला माहित आहे माझ्या बहिणीने जिथं बोर्ड दाखवलं ना, ती वस्तू कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या बहिणीची करतो. आणि त्याला काय वाटलं त्याला की हा निजाम त्याला साधा साधी सोडून देईल. ललिता हस्तकेचा पत्ता सांग, त्या साल्या उकिरणावर रेंगाळण्याचा त्या टुकराचा पत्ता सांग. त्या साल्याला उभा फाडला नाही ना, नाव सांगणार आहे तेजा. दादा तुला माझी शपथ आहे, तू शुभमला काहीच करणार नाही. दादा खरंच माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. अगं पण तू तुझ्या प्रेमाला नाकाला तुझ्यासोबत लग्नासाठी नकार दिला तरी मग तुझ्याशी प्रेम करतेस. मला माहिती आहे दादा, पण यात शुभमचा काहीही दोष नाही. दोष कुणाचा आहे? दोष त्याचा मित्र जिवलक शिवा. होय दादा, मी एक दिवस ना त्यांचं दोघांचं बोलणं ऐकलं. आणि शिवा शुभमला माझ्या विरुद्ध खूप भडकवतो. आणि हे सगळं ना होते ते फक्त शिवाच्या सांगण्यावरून. त्यामुळे दादा आधी शिवा आणि शुभमची मैत्री दूर झाली पाहिजे, त्यानंतर शुभम माझा होईल. पण मला माहिती आहे शुभम मग लग्नाला नकार दिला नाही दादा. ललिता तू म्हणते जर तसं झालं नाही ना कसम त्या शिवासोबत त्या शुभमचा सुद्धा मुद्दा पाडेल मी. माझ्या बहिणीला नकार देऊन खूप चूक केली आहेस तू. ये सुपारी किला तेजा में तेजा, और तेजा किसी की सुपारी जब लेता है ना, जब उसके नंगे तलवार जब तड़पती है ना, तो उसको बचाने इसको भगवान भी नहीं आता. जब मन से काटता हूँ ना, उसकी ना दिखता हूँ माँ बहन भैया, सिर्फ उसकी मौत मेरे आगे खड़ी होती है. और तुमने पंगा लिया है ये तेजा सुपारी किला से. अगर साले चाह मिले वहां अगर कुत्ते की तरह नहीं करूंगा ना, तो नाम नहीं मेरा तेजा, सुपारी किलर तेजा. करायची काय गरज आहे? हा तुला भाऊ जोपर्यंत जिवंत आहे ना, तुझ्यापासून कोणी दूर जाणार नाही. या तुला कोणी देतो सोडणार